अर्थशास्त्राचा प्राध्यापक, अर्थविषयक संशोधक आणि आर्थिक विषयावर तरुणांनी जेन झीने पुढे यायला पाहिजे, सरकारबरोबर संवाद केला पाहिजे आणि देशामधल्या लाखो खेड्यांना भेटी दिलेला, महानगरांमध्ये फिरणारा असा एक प्राध्यापक महाराष्ट्रातला आहे आणि त्याचं नाव आहे नीरज हातेकर. मुंबई विद्यापीठाच्या अर्थ विभागाचे माजी संचालक आणि अजीज प्रेमजी यांच्या युनिव्हर्सिटीचे सध्या ते संलग्न असे संशोधक प्राध्यापक आहेत. ते आपल्याशी बोलणार आहेत अगदी वस्तुनिष्ठ आकडेवारीसह पदवीधर बेरोजगारी, जेएनजीच्या समस्या याविषयी. सर, तुमचं एम 2032 ड्राईव्हच्या एम टॉक्स या मालिकेमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मला एक 2 मिनिटात तुम्हाला माहिती द्यायची की एम 2032 ड्राईव्ह हे काय आहे. जसं युएनचा एसडीजी एजेंडा आहे 2030, त्याप्रमाणे आपण हे नाव ठेवलेलं आहे आणि हा प्रोजेक्ट आपण लॉन्च केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, की साधारणतः प्रत्येक स्थानिक स्तरावर 9 प्रकारचे नागरिक मंच स्थापन केले जातात, ते वेगवेगळ्या प्रकारचे, आणि तिथे सोशल ऑडिट केलं जाणार आहे प्रत्येक योजनेचं, की त्यांना नेमकं काय जाणवत आहे. त्याच्यापूर्वी आपण विकास साक्षरता मोहीम राबवणार आहोत, की बऱ्याच लोकांना माहिती नाही की नेमका विकास काय आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून काय केलं जातं, राज्य सरकार काय करतं, केंद्र सरकार काय करतं, या सगळ्या गोष्टींची उकल व्हावी आणि मग थोडंसं सामाजिक लेखापरीक्षण केलं जावं. या पद्धतीने एक पत्रकार म्हणून आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि तुमच्यासारख्या अभ्यासकांचं या प्रकल्पामध्ये हार्दिक स्वागत आहे. तुमच्या सूचना अत्यंत आवश्यक आहे. सर, आता मी तुम्हाला पहिला प्रश्न, अर्थातच जंतर मंतरवर जे काही झालेलं आहे आणि जो काही जेएनजीने मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो आता त्यांच्या भाषेमध्ये सरकारपर्यंत तो कितपत पोहोचला हा एक वेगळा वादाचा जरी विषय असला तरी आपण 5व्या क्रमांकाची महासत्ता हे सध्या आपण म्हणतोय आणि जेएनजीची बेरोजगारी आणि परीक्षेबद्दल त्यांचा असंतोष, ह्या एकूण विषयाकडे तुम्ही सध्या कसं पाहताय? कसं आहे ना, की आपण जगातली एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था नक्की आहोत. म्हणजे जगभराचा सध्या सगळा जे गोंधळ चाललेला आहे जगभराच्या आर्थिक रचनांमध्ये, त्यात आपण 6-6.5% ग्रोथ रेट जरी ठेवू शकलो आहोत आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार बघता आपण एक महत्वाची अर्थव्यवस्था जगात आहोत. मी महासत्ता वगैरे म्हणणार नाही, कारण दरडोई उत्पन्नाच्या बाबत अजूनही आपला क्रमांक खूप मागे आहे. आपण 140 वगैरे आहोत आणि त्यामुळे महासत्ता वगैरे म्हणणार नाही, पण अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर आपला हा इतर अर्थव्यवस्थांपेक्षा बराचसा चांगला आहे. पण हे असून सुद्धा म्हणजे एकीकडे अर्थव्यवस्था आपली 6-6.5% वाढतेय, दुसरीकडे रोजगार उत्पन्न होत नाही, ही ती अडचण आहे. आणि याला काही कारण आहेत. म्हणजे एक तर महत्वाचं कारण असं आहे की ज्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक यायला पाहिजे अर्थव्यवस्थेमध्ये, त्या प्रमाणात ती येत नाहीये. रोजगार कधी वाढतो? रोजगार जेव्हा वाढतो, विशेषतः शेती बाहेरचा रोजगार कधी वाढतो, कृषी क्षेत्राबाहेरच्या रोजगाराविषयी आपण बोलूया सध्या. शेतीच्या बाहेर लोकांना म्हणजे कारखान्यांमध्ये उदाहरणार्थ किंवा सर्व्हिस सेवा क्षेत्रामध्ये रोजगार कधी मिळतो? जेव्हा नवीन प्रकल्प येतात, नवीन कारखाने सुरू होतात, नवीन फॅक्टऱ्या येतात, ते नवीन उत्पादन करायला सुरुवात करतात. नवीन फॅक्टरी कधी येतात? जेव्हा गुंतवणूक होते. गुंतवणूक होते म्हणून त्यात पैसे घालायला लागतात. तर गेल्या 7-8 वर्षामध्ये भारताचं खाजगी क्षेत्र ही भारतामध्ये गुंतवणूक करतच नाहीये. म्हणजे साधारण 2011-12च्या पर्यंत आपला गुंतवणुकीचा दर हा 30% होता. आता 30% एकूण जीडीपीच्या 30% होता. तो आता आणि खाजगी क्षेत्राचा तर साधारण एक 20-22% होता. तर खाजगी क्षेत्राचा गेले कित्येक वर्ष 10 ते 11% वर गेलेलाच नाहीये. सगळी गुंतवणूक जी आहे ती सरकारच करत आहे आणि म्हणून आपल्याला दिसेल की दर बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार म्हणतं आम्ही पूल बांधतो, रस्ते बांधतो, विमानतळ बांधतो वगैरे वगैरे, कारण खाजगी क्षेत्र गुंतवणूक करत नाही. खाजगी क्षेत्राकडे प्रॉफिटेबिलिटी नाही का? तर आहे. त्यांचे बॅलन्स शीट चांगले आहेत. आपण त्यांना सवलती देत नाहीये का? तर देतोय. म्हणजे 2019 साली आपण कॉर्पोरेट टॅक्स कट केले मोठ्या प्रमाणात. म्हणजे आपला असा खूप कमी देशांपैकी आहे जगाच्या जगात
की जिथे इन्कम टॅक्स कलेक्शन जास्त आहे कॉर्पोरेट टॅक्सेसपेक्षा, म्हणजे कंपन्यांपेक्षा सर्वसामान्य लोकच देश चालवतात पैसे देऊन. तर असं असूनही जेव्हा आपण कन्सेशन दिलं तेव्हा कॉर्पोरेट्सने काय केलं, नवीन गुंतवणूक केली नाही, जुनी कर्ज फेडली. आता सुद्धा गुंतवणूक, फायनान्शियल गुंतवणूक ते करतात किंवा देशाबाहेर करतात. तसंच पूर्वी देशामध्ये जी गुंतवणूक यायची परकीय, तीही आता येत नाहीये. म्हणजे आता जवळजवळ शून्यावर आलेली आपली परकीय गुंतवणूक. आपल्या देशात कोण गुंतवणूक करायला तयार नाहीये. तर या पार्श्वभूमीवर एकीकडे रोजगार कामच निघत नाहीयेत, हा एक मोठा भाग आहे. दुसरा भाग काय आहे की जिथे जिथे गुंतवणूक होते, म्हणजे काही क्षेत्रांमध्ये सरकार ज्या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे, म्हणजे डिफेन्स टेक्नॉलॉजी, उदाहरण डिफेन्समध्ये आपल्या आता एक्सपोर्ट्स आपण वाढत आहेत, किंवा फार्मास्युटिकल्स आहेत, किंवा ऑटोमोबाईल कंपोर्ट्स, यातली बहुतांश क्षेत्रात तंत्रज्ञान असं आहे की जिथे फार रोजगार उत्पन्न होत नाही, खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह होते. त्यामुळे एकीकडे मागणी नाही आणि दुसरीकडे पुरवठ्यामध्ये पण कसं झालंय की गेल्या कित्येक वर्ष, म्हणजे आपण साधारण 2000च्या दशकांमध्ये सर्व शिक्षा अभियान आणलं आणि मोठ्या प्रमाणात मुलांनी शाळेत प्रवेश घ्यावा आणि शाळेत प्रवेश घेऊन टिकून राहावं याच्यावर आपण भर दिला, आणि चांगली गोष्ट होती ती. त्यामुळे झालं काय की शाळेमध्ये जो प्रवेश घेण्याचं प्रमाण खूप वाढलं 2000च्या दशकामध्ये. आता ती पिढी 11वी 12वी करून कॉलेजेसमध्ये येऊन पासआउट झाली आहे, आणि दरवर्षी साधारण जे आपल्याकडे 1.5-2 कोटी लोक रोजगारात येत आहेत, तर रोजगार फक्त 20-1 लाखच तयार होत आहेत शेतीच्या बाहेरचा. आणि त्यात दुसरं झालंय की डिग्री, शिक्षण आणि रोजगार यांच्यामधला जो सांधा असायला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा तरुण होतो तेव्हा आपण शिकलो तर आपल्याला रोजगार मिळू शकेल अशा प्रकारची एक भावना ठाम होती, आणि ती अपेक्षा चुकीची नव्हती, म्हणजे ती अपेक्षा पूर्ण होत होती बऱ्याच वेळेला. हं? अ, आता तसं होत नाहीये. म्हणजे आता डिग्री जर असेल तर त्याच प्रमाणात नोकरी मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाहीये. म्हणजे कालच मी टॅक्सीत येत होतो, ओला टॅक्सी केली मी पुण्यामध्ये, आणि मी बोलतो टॅक्सीवाल्यांची माहिती काढतो, बरंच शिकायला मिळतं. त्यातला जो मुलगा होता तो MBA फायनान्स झालेला होता, आणि तो ओला चालवत होता, त्या सांगली जिल्ह्यातलाच होता तो, आणि चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं, पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधनं तो MBA फायनान्स झाला होता. तो म्हटलं, सर फ्रेशरला नोकऱ्याच नाही मिळत, 10-12 हजार रुपयाची नोकरी मिळते, त्याच्यापेक्षा मग टॅक्सी चालवणं मला बरं पडतं, कारण त्यात तर घर भागतच नाही. तर डिग्रीचा आणि रोजगाराचा जो सांधा आहे, म्हणजे आपल्या देशातल्या 50% पेक्षा, म्हणजे एकतर जवळजवळ 60% ग्रॅज्युएट्सना आता नोकरी नाहीये. विशेषतः 15 ते 29 या वयागटामध्ये जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना नोकरी नाहीये, 60%. आणि जे आहेत त्यातले 50%हून कमी लोक त्यांच्या अर्हतेपेक्षा कमी दर्जाचं काम करतात. म्हणजे कालचं जे बघितलं आपण की टॅक्सी चालवायला तुला MBA फायनान्स असण्याची गरज नाही, पण तो तसंच, म्हणजे कुठलंही काम हलक्या दर्जाचं नसतं, पण MBA फायनान्स असेल तर मग तुला वेगळ्या स्वरूपाचं काम मिळालं पाहिजे. त्याला ते टॅक्सी चालवायचं काम मिळत आहे, त्याला MBA फायनान्स करण्याची गरज नव्हती त्याला. तसंच झालंय काय दुसरं की वेतनही वाढलेलं नाही. म्हणजे पगारही गेले जवळ 8-9 वर्ष, जो पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे डेटा दिसतो, म्हणजे IT इंजिनियरचं स्टार्टिंग पॅकेज 2011चं आणि आजचं सेम आहे. म्हणजे महाराष्ट्र शासन आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 15,000 रुपयाला IT इंजिनियर्स घेतं. त्यामुळे शिकून एक तर रोजगार मिळेल, तो रोजगार मिळाल्यानंतर तो आपल्या शिक्षणाची रिलेटेड असेल, आणि तो शिक्षणाशी रिलेटेड असला तरी त्यात पुरेसा पगार मिळेल, हा जो सांधा निखळलेला आहे, आणि त्याची चिंता आपल्या सगळ्याच तरुणांना वाटते, विशेषतः जेनझींना व्यवस्थित वाटते, कारण काटा त्यांच्या पायात रुततोय ते बघतायत आजूबाजूला. आणि म्हणून जे जेनझीचं आंदोलन होतं ते माझ्या मते फक्त नीट परीक्षेपुरतं नव्हतं, तर एकूणच या सगळ्या व्यवस्थेबाबत त्यांचा जो असंतोष सगळ्या तरुणांमध्ये खदखदतोय, त्याचं एक त्याचं एक असं ते एक एक्सप्रेशन होतं. नाही, आता हे तुम्ही जे काही तुमच्या अभ्यासूपणे गरुड नजर तुम्ही फिरवले की महासत्ता का म्हणायचं नाही, हं. इथपासून तुम्ही सांगितलं खाजगी गुंतवणूक तर नाहीच आहे आणि परदेशी गुंतवणूक पण नाहीये. म्हणजे जे नाही. काय करताय ते सरकार करताय इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करून, बरं. त्याच्यामुळे जे काय होतंय. आता तुम्ही सर्व शिक्षा अभियानाचा एक उल्लेख केला. आता समग्र शिक्षा आहे त्याच्यातले फंड्स काही कमी झाल्यामुळं महाराष्ट्रात हो. त्या कर्मचाऱ्यांनी अगदी महिनाभर मुंबईला आंदोलन सुद्धा केलेलं आहे.
हो. हे कंटिन्यू राहायला पाहिजे वगैरे या बर. दृष्टीने. आता सगळ्यात महत्वाचा तुम्ही भीषण जो मुद्दा आहे आणि अतिशय चिंता करायला लावणारा मुद्दा म्हणजे पदवीधर बेरोजगारी. ही जर हं. 60% असेल तर मग होणार याच्यातून मार्ग काढायचा कसा? आता ही जी खाजगी विद्यापीठ आहेत किंवा ऑटोनॉमस म्हणू आपण किंवा सरकारी अनुदानित विद्यापीठ आहेत युजीसीच्या अंतर्गतली, मग याच्यामधली जी शिक्षण पद्धती आहे, आता स्किल इंडिया वगैरे ते चाललेलं आहे की प्रत्येक विद्यापीठ काहीतरी कॉर्पोरेट तिथलं स्थानिक असेल त्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट करतं, करार करतं, पाठवतं हे ते. म्हणजे एकूण हे दूर होणार कसं आहे? नाही, कसं माहिती का, की सध्या म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हणाली की आपल्या एकूण लोकसंख्येच्या फक्त विद्यार्थी जे आहेत आपले, त्यातल्या फक्त 4 ते 5% विद्यार्थ्यांना कुठलंही व्होकेशनल ट्रेनिंग मिळालं आहे. आणि 2025 पर्यंत 50% न्यायचं होतं. पण ते नेण्यासाठी जो रोडमॅप पाहिजे हं. आणि ते नेण्यासाठी जी गुंतवणूक पाहिजे, म्हणजे ते जर न्यायचं असेल तर आपल्याला उत्तम तऱ्हेने इक्विप्ड स्किल सेंटर्स निघाले पाहिजेत. त्याच्यामध्ये चांगले शिक्षक पाहिजेत. नंतर इंटर्नशिपच्या स्कीम्स योग्य तऱ्हे, इंटर्नशिप हे खूप महत्वाचं असतं, कारण स्किल ज्या गोष्टी आपण कामावर शिकतो. पण इंटर्नशिप योजना, उदाहरणार्थ गेल्या बजेट 1-2-3 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, बजेटमध्ये एक इंटर्नशिप योजना जाहीर करण्यात आली होती. त्यात मुलं अर्ज करणार आणि मोठ्या 50 कंपन्यांना ते तिथे त्या कंपन्या इंटर्नशिप घेणार आणि त्या कंपन्यांना इंटर्नशिपसाठी पैसे मिळणार म्हणून. पण त्या कंपन्या सगळ्या होत्या कुठे, हैदराबादला इन्फोसिस वगैरे अशा सगळ्या कंपन्या होत्या. तर गडचिरोलीतली एखादी मुलगी असेल BA झालेली, तिला कशा या कंपन्यांमध्ये ऍक्सेस मिळेल? आणि ज्या कंपन्या जर या सगळ्या रिक्रुटमेंट मधनं जर हजारो विद्यार्थ्यांमधनं जर एखाद्या विद्यार्थ्याला घेणार असतील, त्या विद्यार्थ्याला अशी नोकरी मिळाली असती ना, इतका तो गुणवत्तावान असेल. तर गुणवत्ता कमी असलेल्या शिक्षणापासून एम्प्लॉयमेंटकडे ब्रिज जो आवश्यक आहे, त्या ब्रिजसाठी ज्या शेकडो हजारो मुलांना, म्हणजे अक्षरशः करोडो मुलांना आपल्याला जी संधी द्यायची आहे, ती करणारी यंत्रणा आपण निर्माण केली नाहीये. आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नुसतं आपण घोषणा केल्या आहेत, पण ऍक्च्युअल फिजिकल गुंतवणूक जी करायला लागते, पैसा टाकायला लागतो, तो आपण टाकलेला नाही ना, मेकॅनिझम उभे केलेले आहेत. बहुतेक सगळ्या विद्यापीठांमध्ये कसं होतंय माहितीये का, की NEP ने सांगितलंय म्हणून कंप्लायन्स होतोय तो. म्हणजे कागदोपत्री ते दाखवलं जात आहे NEP, कारण विद्यापीठांनी कुठे पोस्ट कुठे भरले आहेत, विद्यापीठात कुठे आपण ॲडिशनल शिक्षक घेतले आहेत का, त्यांना काही ॲडिशनल मदत दिली आहे की ॲडिशनल कुठली यंत्रणा तयार केली आपण जे करता येईल. मग विद्यापीठ पण काहीतरी म्हणजे हातूर मातूर दाखवतायत, कंप्लायन्स ऑन पेपर करतायत, पण त्यांनी प्रश्न सुटत नाही. आणि त्यांनी मोठा प्रश्न असा आहे साहेब, की आपण असं म्हणतो की भारत ही जगातली सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या आमच्या देशात आहे. पण आपण काही चिरतरुण नाही आहोत ना, आपण कायमस्वरूपी तरुण राहणार नाही आहोत. 10 वर्षामध्ये आपला हा डेमोग्राफिक डिव्हिडंड संपणार आहे, 15 वर्षामध्ये. म्हणजे 2040 पर्यंत आपला देश वार्धक्याकडे झुकायला सुरुवात होईल. आणि आपण जेव्हा वार्धक्याकडे जाऊ, तेव्हा आपली किमान आपली आर्थिक सुस्थिती तरी हवी ना. हं. म्हणजे जगातले जे देश वार्धक्याकडे झुकले, त्या सगळ्या देशांना, अ, त्या देशांचं दरडोई उत्पन्न तेव्हा खूप जास्त, आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त होतं, तर आर्थिकदृष्ट्या सुस्थिती होते. आपण एक असा देश राहू जो म्हातारा तर झालाय पण गरीब आहे. हं. आणि त्यावेळेला ही खरी चिंता खूप मोठ्या प्रमाणात आता बऱ्याच लोकांना जाणवायला लागलेली आहे. आता हे तुम्ही जे सांगितलं आता गडचिरोलीची मुलगी असेल किंवा हैदराबाद, आता जसं ते लाडकी बहीण योजना आणली गेली महाराष्ट्रामध्ये, तसं मग आता लाडक्या भावांनी काय केलंय, तर त्यांना काहीतरी दिलं पाहिजे म्हणून ती जी योजना आणली होती मध्यंतरी ती आता बंद केलेली आहे शासनाने. हो, म्हणजे ती आणि प्रधानमंत्री मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना, ती ऍक्च्युली हा, प्रधानमंत्री कौशल्य विकास नावाची केंद्राची अशीच कागदोपत्री राहिलेली योजना हो आहे. हो हो. प्रत्येक राज्यांनी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली. महाराष्ट्रातही सुरू केली, पण ती कागदावरच राहिली. त्यात ऍक्च्युअल कामापेक्षा कागदोपत्री फ्रॉड बरेच झाले आणि ती योजना आता बंद पडल्याच जमा आहे. आता ते बघा जवळपास 1.25 लाखाच्या आसपास लोकांना ते दिलंय म्हणतात ते प्रशिक्षण. तर ते हो, ते लोक आता आंदोलन करतात आहे की तुम्ही आम्हाला हे शिक्षण तर दिलं पण पुढं काय करायचंय आम्ही, आम्हाला त्या बरोबर. नोकरीमध्ये सामावून घ्या वगैरे अशी त्यांची मागणी आहे. कारण साहेब कसं आहे माहिती आहे ना, की प्रशिक्षण हे स्किल
हा खूप डायनॅमिक विषय असतो. तो मार्केटमध्ये निर्णय त्याच्या स्किल असतात आणि त्यांची मागणी आणि पुरवठा सातत्याने बदलत असतात. हम्म. शासनाने स्किल्स तयार करून कोणाला तरी ट्रेन करणे मग त्याला रोजगार मिळवून देणे खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून शासनाने काय केलं पाहिजे, म्हणजे मध्ये आम्ही एक योजना मांडत होतो. खरं तर ती शासन म्हणजे तशी योजना लागणार आहे. आम्ही म्हणजे म्हणत होतो की हे बघा, आपण काय केलं पाहिजे की एक विद्यार्थी समजा आपल्या एका योजनेमध्ये तो सामील झाला, तर मग त्याला आपण एक 10,000 रुपयाचे 12 व्हाउचर देऊ. हम्म. त्याने काय करायचं, तो मग आपल्या गावामध्ये त्याला वाटतं की अरे आपल्या गावामध्ये कपड्याचं दुकान चालू शकेल. एखाद्या कपड्याच्या दुकानात जायचं, नोकरी करायची. तो माणूस त्याला कशाला ठेवून घेईल. त्याला म्हणायचं, "हे बघ, मी तुझ्याकडे शिकतो, तुला महिन्याला मी 10,000 रुपये देतो, या महिन्याचं हे वाउचर." समजा तिथे आपल्याला लक्षात आलं 1-2 महिन्याने की यार हे कपड्याचं नीट चालत नाहीये, कॅफे नीट चालतायत, कॅफेमध्ये जास्त कदाचित आपल्याला रोजगार मिळू शकेल, मग आपण कॅफेवाल्याकडे जायचं. असं करत वर्षभर शोधायचं, निरनिराळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि मग त्यातनं आपल्याला आवडेल तो रोजगार, ह्याची सर्च. बेसिकली कसं असतं की स्किल्स माणूस जेव्हा करिअर ठरवतो ना, तेव्हा त्याला काय मला हेच करायचं असं काय पहिल्या वर्षापासून माहित नसतं. तो इतर अनेक गोष्टी शोधायला लागतो, ऑप्शन्स तपासतो, कुठलं चांगलं कुठलं वाईट, त्याला अनुभव घेतो चांगले वाईट आणि मग त्यातनं काहीतरी उद्योग करायला सुरुवात करतो, बरोबर. तर त्याला हा जो स्कोप मिळण्यासाठी जो सपोर्ट पाहिजे ना, त्याला फायनान्शियल सपोर्ट पाहिजे आणि यंत्रणा पाहिजे. ती यंत्रणा आपल्याला जिल्हा जिल्हा पातळीवर विकेंद्रित पद्धतीने तयार केली पाहिजे, जी आपण करत नाही आहोत. आपण काय करतोय आता, इव्हन महाराष्ट्र सरकारमध्ये स्किल डेव्हलपमध्ये आपण हाय टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स वगैरेना प्रमोशन करतो. तर तिथे फार उच्च शिकलेल्या मुलांना ही संधी मिळते. त्यातनं पण किती यशस्वी होतात मला माहित नाही. पण सर्वसाधारण 10वी-12वी पर्यंत शिकलेला मुलगा आहे, ज्याला पुढे काय असं त्याला मराठीत एम-ए बिमे करायचं नाहीये, ना हम्म. त्याला बीएससी केमिस्ट्री व्हायचं आहे. त्याला तिथे काहीतरी आपल्याला काय रोजगार मिळू शकतो हे शोधायचं आहे. तर त्याला अशा तऱ्हेच्या संधी उत्पन्न केल्या पाहिजेत. नाही, बरोबर आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की दोन भाग आहेत. अगदी उच्च शिक्षण घेऊ शकलेले एक वेगळा वर्ग आहे, आणि तुम्ही जो अत्यंत महत्वाचा जो मुद्दा उपस्थित केला की छोटी दुकानं किंवा कॅफे किंवा या दृष्टीने 10वी-12वी झाल्याने याचा जर आपण महाराष्ट्राकडे पाहिलं तर महाराष्ट्राचा समतोल विकास कसा झालेला आहे असमतोलपणे, हे आपल्याला हो, दिसतंय. मराठवाडा, विदर्भ, अजूनही अनुशेष. बरोबर. म्हणजे इतकं आता बघा, नीती आयोगाने मागच्या वेळेला जे काही ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट जाहीर केले होते, आता हम्म, महाराष्ट्र शासनाने 354 पैकी 177 आकांक्षित जिल्हे तालुके हम्म, हे केलेले आहेत. म्हणजे तिथं काही शाश्वत विकासाचे प्रश्न असतील ते वेगळेच, आणि ही जी बेरोजगारी मुख्य म्हणजे ग्रामीण भागातली, त्या ग्रामीण भागातल्या बेरोजगारीचं काय, एकतर त्यांची, जसं आपण जेन झी इकडं पाहतोय शहरांमध्ये, तसं ग्रामीण भागातले जेन झींचे फार मोठे प्रश्न आहेत. तर त्याबद्दल खरं. तुम्ही बऱ्याच प्रकारे जॉबलेस ग्रोथ वगैरे अशा हो, पद्धतीने अनेक हो. वेळेला तुम्ही बोलत असता ग्रामीण भारताविषयी. त्याविषयी सांगा सर. कसं आहे की एकतर आपल्याकडे उद्योगांचं कॉन्सन्ट्रेशन शहरात मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणात. कारण एक बेसिक अर्थशास्त्रीय ॲग्लोमरेशनचा सिद्धांत आहे. तो म्हणतो की उद्योग जर दाटीवाटीने एका ठिकाणी आले तर त्याचे उद्योगांना बरेच अनुषंगिक फायदे होतात आणि त्यांना त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी, एफिशियन्सी उद्योगांची त्या दाटीवाटीमुळे, म्हणजे उदाहरणार्थ इचलकरंजीमध्ये आता सगळं टेक्सटाईलचं क्लस्टर. हम्म. तर तिथे टेक्सटाईलचं क्लस्टर असल्यामुळे तिथे सगळं सपोर्टिंग सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्ट, पॅकेजिंग हे सगळं तिथे तयार होतं. ग्राहक सुद्धा तिथेच येतात, माल सुद्धा तिथेच येतो. तसं बहुतेक सगळं ॲग्लोमरेशन आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे एमएसएमई बघितलं आपण, मुंबईत काळबादेवी जो पिनकोड आहे त्याचा एकूण एरिया 0.3 स्क्वेअर किलोमीटर आहे. तिथे बर. 21,000 रजिस्टर्ड एमएसएमई आहे. 21,000. बर. म्हणजे 1,000 स्क्वेअर फुटाला 7 धंदे आहेत काळबादेवीमध्ये. त्यातल्या 1,000च्या वर सोन्या चांदीचे व्यवसाय आहेत. हं? बर. कापडाचे व्यवसाय आहेत. धारावीमध्ये एकट्या सुद्धा 21-22 हजार उद्योग आहेत आणि त्यात लेदरचं तर भारताचं सर्वात मोठं क्लस्टर धारावी. त्यामुळे होतं काय की ग्रामीण भागातले जे लोक छोटे मोठे उद्योग असतात ना, ते यांच्याशी स्पर्धाच करू शकत नाही. कारण हे अग्लोमरेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं असतं की मी अमरावतीमध्ये चपला किंवा लेदरच्या गोष्टींचा धंदा चालू केला तर मला रॉ मटेरियल मिळणार नाही, कारण रॉ मटेरियल सगळं धारावी त्यांचं नेटवर्क ठरलेलं आहे. कारागीर मिळणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या विदर्भातनं कापूस होतो, तो इचलकरंजीला जाऊन त्याचं कापड विणलं जातं, मग तो नागपूरला जाऊन शर्ट करतात.
मी त्याला विचारलं की अरे असं उलट का जातं तुम्ही, कापूस जर विदर्भात होत असेल तर त्याचं कापड पण विदर्भात का होत नाही? तो म्हणला कारागीर मिळत नाही. कारागीर का मिळत नाही? कारागीर सगळे इचलकरंजीला आहेत. कारण कारागीर इचलकरंजीला काय, कारण धंदा इचलकरंजीला आहे, धंदा इचलकरंजीला काय, कारागीर तिथे आहेत, असं सगळं ते एकाच एक होतं. त्यामुळे आपल्याकडे कामच नाही. हा म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये किलोमीटर मागे 13 किंवा 14 MSME, बर गडचिरोलीमध्ये किलोमीटर मागे 3 आहेत लहान मोठे उद्योग. हा, त्यामुळे तिथे जी जेनझी आहे ना, त्या जेनझीला हाताला काम तर काहीच नाहीये आणि त्यातनं सगळ्यांना उठून पुणे मुंबईला जाणंही शक्य नाहीये. तेव्हा तिथे राहणारे जे जेनझी असतात ना, ते जर तुम्हाला बघायचे असतील तर कुठे दिसतात माहितीये का? राजकीय कोण पुढारी वगैरे त्याचा वाढदिवस असला ना, खाली समर्थक म्हणून लावलेले असतात बघा, गॉगल बिगल घातलेले, चेना बिना बरोबर आहे. घातलेले, हे खरंय. सगळे, किंवा बैलगाडी शर्यतीत असतात, हा. किंवा धारकरी असतात, मशाली घेऊन पळत असतात. ते सगळे आमचे तिथले गावचे जेनझी आहेत. त्यांना उपजीविकेचा मोठा प्रश्न आहे, काय करायचं काय नाही, कारण त्यांना रोजगारच नाही, हाताला काम नाही. ते आज एक माझ्या घरासमोर एकाने हॉटेल काढलं, त्या हॉटेलचं नाव होतं अस्तित्वाची लढाई म्हणून. बर मी त्याकडे गेलो, बाबा म्हणलं तुझं नाव, हॉटेलचं नाव अस्तित्वाची लढाई काय आहे? तो म्हणला सर मी BCom झालोय आणि म्हणला मी शिरवळला MIDCत काम करायचं. बर तिथे म्हणलं MIDC मध्ये काय 11 महिन्याने ब्रेक देतात, मग परत 4-5 महिन्याने घेतात कधीतरी. तर म्हणलं मला पैशाचं परवडेल ते, मधल्या काळात काय करायचं? म्हणून म्हणलं मी Amazonला गेलो डिलिव्हरी बॉय म्हणून, डिलिव्हरी पार्टनर. पण तिथं म्हणलं पैसे एवढे कमी मिळतात, हाल एवढे होतात. आमच्या ग्रामीण भागात तर जाम रस्ते बिस्ते सगळा गोंधळ असतो. तो म्हणलं हाल एवढे होतात की मी ते सोडलं. मग आई म्हणली की वाईला ते कॉलेज आहे, त्या कॉलेज समोर आपण हॉटेल जर काढलं तर तिथे तुझ्याकडे विद्यार्थी येतील, मग ते वसतिगृहात आपण डबे देऊ, आपलं काहीतरी चालेल म्हणून. त्याचा तोही धंदा 3-4 महिन्यांनी बंद झाला. आता तो काय करतो मला माहित नाही. तर असं असे खूप लोक आहेत ग्रामीण भागामध्ये, जे आज हा धंदा उद्या तो धंदा, कशाची शाश्वती नाही, रोजगार, आणि म्हणून या मुलांची लग्नही होत नाहीत. कारण मुली तर शिकल्या, मुलींना काहीतरी स्टेबल रोजगार पाहिजे असतो. त्यामुळे ही लग्न न झालेली जी मुलं आहेत त्यांना अनेक प्रश्नांना, त्यांची अडचण अशी आहे की त्यांना रोजगार तर नाहीच, त्यांना सामाजिक मान पण नाही. आणि आत्मसन्मान मिळण्यासाठी मग माणूस काय करतो, कुठल्या तरी फ्लेक्सवर कुठल्या तरी पुढऱ्यासमोर दिसलं की आपल्याला जरा आत्मसन्मान वाटतो, थोडीशी आपली कॉलर टाईट होते. मग त्या प्रमाणात हे सगळं जे राजकारण तुम्हाला दिसतं ना, जर गावातली जेनझी बघायची असेल तर गणपतीत 90 टाकून DJ वाजवणारे बघायचे, तुम्हाला गावची जेनझी तिथे लगेच दिसेल. तर ही जी पोरं आहे ती सगळी जनरेशन आपण वाया घालवतो. त्या जनरेशनला आपण पूर्णपणे धुवून टाकलेलं आहे आणि त्यांना या सगळ्या मार्गाला आपण लावलेलं आहे, कारण आपला विकासच ग्रामीण भागांमध्ये आपण काहीच काम केलेलं नाही. नाही, मला आठवतं सर, तुम्ही ज्या वेळेला ते अमोल काळे हा जो लातूरचा एक युवक, जो त्याला हो, लष्करामध्ये नोकरी मिळाली नाही, त्या उद्वेगातून तो काहीतरी भलतच करून बसला. हो, तो हो, थेट त्या संसदेमध्ये गेला आणि ते स्मोक बॉम्ब काय रासायनिक त्यांनी ते सोडलं होतं. हो. आता ते अक्षम्यच गुन्हा आहे, तो तो भाग वेगळा आहे. पण दुसरं तुम्ही एक, ज्या वेळेला आरक्षण हे मुद्दे यावेळेला मराठवाड्यामध्ये जास्त पेटले, हम्म. अर्थात अजूनही ते सुरूच आहेत, पण तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून एक या प्रश्नाकडे पाहिलं होतं की आरक्षणाचं मूळ कुठं आहे. म्हणजे ते जरांगे पाटलांचं आंदोलन असेल किंवा OBCचं आंदोलन असेल, तर त्या ग्रामीण भागातल्या त्या प्रश्नांकडे तुम्ही एक चांगल्या प्रकारे मुद्दे मांडले होते. ते जरा थोडे आमच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा. कसं आहे, ग्रामीण भागातल्या मुलांना एकतर रोजगार नाहीये, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. आणि रोजगार निर्माण होण्यापेक्षा त्याचे तो रोजगार कधी निर्माण होईल, जेव्हा ग्रामीण भागातल्या तरुणाला आपण सक्षम करू. तो सक्षम कधी होईल, म्हणजे आता मी असं अजिबात म्हणत नाही की आमच्या वाईच्या सगळ्या मुलांना वाईतच नोकऱ्या द्या, किंवा जालन्याच्या सगळ्या पोरांना जालन्यातच नोकऱ्या द्या, तसं नाही म्हणत आहे. पण जालन्यामध्ये जो मुलगा शिकतोय बहुजन समाजातला आहे, बाप रिक्षा चालवत असेल, पण त्याला किमान एक तर शाळा तुमची जालना शहरामध्ये नगरपालिकेची 1-2 शाळा तरी अशा असू द्या की जिथे घरच्यांना विश्वास वाटेल की माझं मूल जर या शाळेत शिकलं, सार्वजनिक शाळा आहे ती, तर तो आयुष्यात कुठेही जाऊ शकेल, पुढे काहीतरी कॉम्पिटिशन करू शकेल. तर किमान अशी संधी तर त्यांना उत्पन्न करा. दुसरं, आरोग्य सुविधा गावांमध्ये चांगल्या करा. म्हणजे जर उद्या मी आजारी पडलो, काही झालं, आज आपल्याकडे ती सध्या आयुष्यमान योजना आहे,
पण आयुष्यमान योजना कधी मोठा गंभीर आजार झाला तर आयुष्यमान योजना ना. रेग्युलरली आजार तपासणे, सर्दी खोकला, बारीक उलट्या जुलाब, यांनी जो सगळे लोक त्रस्त असतात, एकूण आरोग्य बघण्यासाठी जी एक सार्वजनिक उत्तम दर्जाची आरोग्य व्यवस्था पाहिजे, जी सर्वसामान्य लोकांना मिळाली पाहिजे आणि खूप दर्जेदार असली पाहिजे, आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली दर्जेदार शिक्षण व्यवस्था, जिथनं मूल जर माझं शिकलं तर ते मूल मग जगात कुठेही जाऊ शकेल याची मला खात्री वाटेल, त्याला रोजगार मिळू शकेल अशा तऱ्हेची रचना शिक्षणाची. सगळ्यांनी काय 11वी 12वी नंतर मराठीमध्ये पीएचडी करण्याची गरज नाही, आज ती परिस्थिती आहे. म्हणजे आज माझ्याकडे एक मुलगा आला, बहुजन समाजातला होता तो. त्यांच्या समाजात जास्त शिकण्याची परंपरा नाही, पण तो ग्रॅज्युएट झाला तेव्हा घरच्यांनी सांगितलं, अरे घरच्याला नातेवाईक म्हणायचे की ह्याला शिकवतो कशाला, बापाला म्हणायचं ह्याला काहीतरी कामाला लाव, आपल्याकडे कोण शिकत नाही. तो जरी भांडून बीए झाला, बीए झाल्यावर नोकरी मिळाली नाही, नातेवाईक हसायला लागले, म्हणून नातेवाईकांनी हसू नये म्हणून एम एला ऍडमिशन घेतली. एम ए पण झाला तरी पण नोकरीनं नातेवाईक अजून हसायला लागल्यावर त्यांनी एमफिल केलं बिचाऱ्यांनी. नंतर माझ्याकडे आला, म्हणला पीएचडी करायची. म्हटलं सर तुला पीएचडी कशाला करायची आहे? तो म्हणला ना, आमच्या समाजात कोण शिकत नाही, मला वडिलांनी एवढं शिकवलं तरी नोकरी नाही मला, म्हणून मला आता मग पुढे शिकत राहिलो तरच मला ते हसणाऱ्यांच्या तोंडावर जरा पुढे शिकतोय असं सांगता येईल. तर असं होता कामा नये. या मुलाला 11वी 12वीच्या त्या वेळेला असतो, 15 16 17 वर्ष झाल्यावर जर काहीतरी रोजगाराचं स्किल ट्रेनिंग व्यवस्थित आपण देऊ शकलो असतो, त्याचं शालेय शिक्षण उत्तम दर्जाचं असतं, तर तो अनेक गोष्टी, आज जगात ज्या गोष्टी होत आहेत, आता एआयच्या सारखे रिलेटेड जॉब्स आहेत किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये अनेक जॉब्स आहेत. म्हणजे एआय मध्ये जातो, उदाहरणार्थ माझी गाडी जी आहे ही अर्धा कम्प्युटरच आहे. तर मेकॅनिकल सर्व्हिसिंग बरोबरच तिथल्या तिथे गाड्यांचा मेंटेनन्स मध्ये चांगलं जर शिकलेला मुलगा असेल तर तो चांगलं करिअर करू शकतो. किंवा कंपन्यांचे, जगभरच्या कंपन्यांचे बॅक ऑफिस सांभाळणे आहे किंवा लिगल डॉक्युमेंटेशन करणे आहे वगैरे, हे सगळे एआयचे टूल्स वापरून मेडिकल डायग्नोस्टिक गावागावामध्ये आता होऊ शकतात एआयच्या मुळे. तर ही सगळी जी कामं आहेत ही जर आपण नीट प्रशिक्षण केलं, शाळेशी जोडून घेतलं, आरोग्य सुविधा उत्तम केल्या आणि गावांमध्ये बेसिक पायाभूत सुविधा आपण जर दिल्या, म्हणजे सांडपाण्याची सोय, बाजारपेठांना जोडणारे गावातले अंतर्गत रस्ते, गावात वाहतुकीची सोय, गावात शाळा जवळ असली पाहिजे याच्यापासून. आम्हाला हेही लक्षात आलं की जर शाळा जवळ असेल, गावाच्या पाण्याची सोय घरात असेल, तर महिलांचं रोजगारात येण्याचं प्रमाण वाढतं. आणि आम्हाला हे दिसतंय की आता सगळ्या भारतभरचा डेटा आम्ही बघतोय, तर ज्या ज्या ठिकाणी घरात नळ आहे ना, ग्रामीण भागामध्ये नळ अशी सोय आहे, पाण्याची जोडणी आहे, तिथे बायकांचं बाहेर नोकरी करण्याचं प्रमाण, घराबाहेर जाऊन काम करण्याचं प्रमाण वाढतं, कारण मग त्यांना वेळ थोडासा मोकळ मिळतो, ती जबाबदारी जाते अंगावरून. तर अशा तऱ्हेच्या आपण ग्रामीण भागात जर सुविधा केल्या, आणि कारण होतंय काय की आज जरांगे पाटलांचं काय झालं, मराठे विरुद्ध ओबीसी असं ते भांडण झालं. खर तर दोघंही एकाच आजाराचे पेशंट आहेत, दोघांनाही आजार तोच आहे, फक्त औषध मर्यादित असल्यामुळे औषध तू घ्यायचं का मी घ्यायचं याच्यावर ते भांडण सुरू आहे. पण हा मूळ आजार जो आहे दोघांना झालेला एकच आहे. त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन जर शिक्षण, आरोग्य याच्यावर अधिक खर्च व्हावा, अधिक चांगल्या तऱ्हेने हे व्हावं, ही जर मांडणी केली, या दोघांनी जर राजकारण केलं तर ते अधिक प्रभावी होऊ शकेल असं मला वाटतं. नाही, अगदी बरोबर आहे सर. तुम्ही वारंवार म्हणजे तुमचं जे काही विश्लेषण येत असतात दैनिकांमधून किंवा तुम्ही इंटरनेटवर देता, तुमचे लेक्चर्स असतात, तुमचे रिसर्च पेपर आहेत, तुम्ही जे सांगताय आत्ता, जे तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागातलं मूळ म्हणजे जसं महिलांना जर नीट पाणी मिळालं तर ते बाकीचं काहीतरी प्रॉडक्टिव्ह काम करू शकतील, इतकं तुमचं असं सूक्ष्म असं निरीक्षण आहे. तर आता जलजीवन योजनेचं काय झालं? ती 50-60% वरती फेल गेली ती योजना. आणि आपण पैसे खाल्ले ना, हा, आणि स्वतः सरकार कबूल करत आहे. स्वतः दुसरं सरकार कबूल मनरेगा, करते. आता त्याचं जे काही नाव बदल आहे, व्ही हो, रामजी हो, काय जे हो, केलेलं आहे, हो. त्याच्या अंतर्गत काय झालेलं आहे, त्याचं ते सोशल ऑडिट, ते एसओ युनिट ते सरकारचे आहेत, पण तरी देखील त्याच्यातला भ्रष्टाचार काही थांबायला तयार नाही. थांबायचं आहे. त्याच्यातून जे काही कामं मिळतात किंवा दिले जातात त्याचाही हे झालेलं आहे. त्याच्यानंतर घरकुल योजना असतील, बाकीच्या योजना असतील, बऱ्याच शेकडो योजना आहेत. तर त्याची जी गुणवत्ता आहे त्या योजनांच्या अंमलबजावणी, ती एकदम खालवलेली आहे. म्हणजे कॅग एकदम मधून खरं. अनेकदा त्याच्यावर ताशेरे ओढले जातात, सगळं ते होत हो, असतं. आता दुसरीकडे ज्यांच्याकडून अपेक्षा आहे, पंचायत राज कमिट्या वगैरे, तर त्यांनी ते धुळ्यामध्ये काय केलं हे तुम्ही पाहिलेलं आहे. बरोबर म्हणजे आहे.
अशा प्रकारचा पराक्रम केलेला आहे. ही अशी सगळी अवस्था आहे. तर या अवस्थेला उत्तर कसं मिळणार आहे? कारण आता एकीकडं शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा तुम्ही ज्याच्यावर भर देताय, आणि जेव्हा तुम्ही सांगताय काळबादेवी मधलं पर कॅपिटा इन्कम किंवा तिथले लघु उद्योग, आणि इकडं महाराष्ट्रातल्या एखाद्या मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या खेड्यामधला लघु उद्योग, आणि मग त्याचा परिणाम होतो पर कॅपिटा इन्कम जसं तुम्ही सांगितलं. या सगळ्या गोष्टी तर जाता जाता आपली वेळही संपत आलेली आहे, की शेवटच्या 3-4 मिनिटांमध्ये तुम्ही हे सांगा की याच्यावर नेमकं लोकांनी काय की या जेन झीनी काय कशा प्रकारे आग्रह धरला पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने. जसं तर तुम्ही सांगितलं जरांगे पाटील किंवा ओबीसी आंदोलन यांचे मूळ समस्या काय आहेत, तर तुम्ही काय संदेश द्याल या जेन झीला आणि सरकारला सुद्धा? जेनझी उत्तर नकोय. जेनझी प्रश्न विचारते, प्रश्नाचं उत्तर येणार आहेत. मला खूप फार बरं वाटलं ते उत्तर प्रदेश शाळेतल्या मुलींनी जे आंदोलन केलं की हो. आमच्या शाळेत शिक्षक नाहीयेत. हे शेवटी मुलांनीच आणि सर्वसामान्य लोकांनीच प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याकडे आजार काय झालाय माहितीये का? आपल्याकडे आजार म्हणजे आपण जर गाव पातळीवर गेलो तर मग निरनिराळ्या पुढाऱ्यांचे समर्थक म्हणून एक घाणेरडा वर्ग सुरू झालेला आहे. ते प्रश्नच विचारत नाहीत, ते फक्त फ्लेक्स लावतात आणि मग त्या व्यवस्थेत त्यांचे पण हात बरबटलेले असतात. तर या सगळ्यांचा सोडून जाऊन यांच्या मागे न जाता आपण आपल्या गरजांसाठी राजकारण केलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजेत. आणि ते प्रश्न विचारले तर यांना उत्तर द्यावी लागतात. हे आपण आता इथनं जंतर मंतर मध्ये बघितलंय. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही साधी गोष्ट नाही आहे मोदी सरकारच्या याच्यामध्ये. हे सरकार म्हणजे ह्या इस्तफे नाही होते वगैरे, आणि पंतप्रधान रोज रील करून विद्यार्थ्यांना काय काय सांगतायत. तर त्यांनी करू नये असं मला वाटतं, पण ते करतायत. इतक्या वेळेला आपण जी परिस्थिती आणलेली आहे जे लोकांच्या दबावाने, हे आश्वासक आहे. तर लोकांनी स्वतःच प्रश्न रस्त्यावरून विचारले पाहिजेत आपल्यासाठी. आणि पूर्वी लोक करत असत, आपण हे मध्ये बंद केलं आणि बंद केलं नसल्यामुळे हे परिणाम आपल्यावर. शेवटी सर लोकशाहीमध्ये शेवटी घाटचं चाबूक नागरिकाच्याच हातात पाहिजे. आणि नागरिकाचं चाबूक असेल, आपण बैलगाडी जेव्हा चालवतो तेव्हा गाडी सुरू करताना घरापाशीच नाही ना, आपण सगळ्या वाटेत पण बैलांना सांभाळत असतो ना. तो बैल जातो इकडे तिकडे, जातोय काय करतो वगैरे, तसं हुरथुळी हे सारखं करत राहायला लागतं आपल्याला. ते करत राहावं लागणार आहे. नाही, खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही अतिशय योग्य मार्ग असं सांगितलेला आहे की आपण प्रश्न विचारले पाहिजे आणि राजकारण कोणत्या गोष्टीचं आपण केलं पाहिजे. आता बरोबर. तसं तर हा आपल्या मुलाखतीचा विषय जरी नसला तरी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रील करायला लागलेले आहेत. आज हो. देखील रात्री देखील त्यांनी रील टाकलेला आहे. त्यापेक्षा या जेनजीच्या मनामध्ये जी काही व्यवस्थेविरुद्ध एकूण जो काही राग आहे, असंतोष आहे, तर खरं तर त्यांनी संसदेमध्ये जी चांगली चर्चा त्यांनी घडून आणायला पाहिजे होती, परंतु 2 आठवडे तेच संसदेमध्ये उपस्थित राहिलेले नाही. मग रील रील करून उपयोग काय, असा देखील प्रश्न येतो. आणि तसं त्यांना खरं सांगू का, हा. त्यांना रील या क्षेत्रामध्ये ते जेनझीचा हात धरूच शकणार नाही. ते करायला जातात. म्हणजे मध्ये त्यांना, तुम्हाला आठवत असेल, बंगाल निवडणुकीच्या आधी सिक्कीम मध्ये ते फुटबॉल खेळत होते मुलांशी. हो. तर त्यांनी दाखवलं म्हणजे फुटबॉल खेळत. ते एक 7 वर्षाची मुलगी खेळत होती. तिला विचारलं पंतप्रधान कैसे खेळते, ती म्हणली उनको नहीं आता फुटबॉल खेळना, वो हा. टो से मारते हैं, बॉल को हा. साइड से मारना पड़ता है पैर के. त्यामुळे मोदींनी हे रील वगैरे करून ते प्रश्न खरं त्यांचे आहे. ते वेगळे लीग आहे त्यांची. त्यात ते जाऊच शकणार नाही. म्हणजे ते मी अल्लार खा वगैरेशी कॉम्पिटिशन करण्यासारखं आहे तबल्यामध्ये. हो. मोदींनी त्यांचं काम करावं, संसदेत जावं, संसदेत या चर्चा घडवून आणाव्यात आणि त्यांच्याकडे असलेली यंत्रणा कार्यान्वित करून हे प्रश्न सोडवावे. सर, थांबावं वाटत नाही, परंतु आता थांबावं लागणार आहे. खूप खूप थांबूया. धन्यवाद. तुम्ही वेळ दिला, धन्यवाद. एवढा एवढा धन्यवाद. वेळ तुम्ही हो, सलग विश्लेषण केलेलं आहे. हो. खूप खूप धन्यवाद. दर्शकांना धन्यवाद. माझी विनंती की आतेकर सरांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला जे म्हणायचं आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. आणि हा इंटरव्ह्यू आवडला असणारच आहे तर तो इतरांना शेअर देखील करा. खूप खूप चालेल. धन्यवाद सर, आतेकर सर. धन्यवाद. धन्यवाद.